नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबर वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह उभारणी व शेड नेट हाऊस उभारणी या घटकाकरिता अनुदान वितरित करण्यात आलेला आहे. तर हा अनुदान किती वितरित करण्यात आलेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल ते नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 5,29,50,00,000 लक्ष निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग 3 जानेवारी 2025 रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये आपण थोडक्यात पाहूया की राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवशेष प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास 19 ऑगस्ट 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला होता. त्याचबरोबर राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय हा 18 नोव्हेंबर 2021 रोजी शासन निर्णयात घेण्यात आलेला होता. यामध्ये सन 2024-25 मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या 400 कोटीच्या सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी 300 कोटी प्लस वैयक्तिक शेततळे घटकासाठी 100 कोटी कार्यक्रमास दिनांक 16 मे 2024 रोजीच्या शासन निर्णयात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त मागणी व सध्या स्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 5,29,50,00,000 निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन घेण्यात आलेली आहे. यामध्ये ते स्पष्टपणे सांगितलेले आहे. ते इथे पाहू शकता. योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम ही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात यावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात यावी असे इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या ठिकाणी 5,29,50,00,000 निधी इतका वितरित करण्यात आलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.